ॲसिडिटी होणं, हायपर ॲसिडिटी होणं, पित्त प्रचंड वाढणं हे आजकाल खूप कॉमन झालेलं आहे आणि त्यावरती आपण लगेच क्विकमध्ये एक अँटासिड घेऊन लगेच रिकामा होऊन जातो. आणि ही ज्यावेळी अँटासिड आपण वारंवार घेत असतो ना, तर त्यावेळेला थोड्या दिवसानंतर त्याचे साईड इफेक्ट दिसायला चालू होतात. आणि मेन म्हणजे ज्यावेळी आपण अँटासिड घेतो त्यावेळी आपण पित्त सप्रेस करतो, ते शरीरातून बाहेर निघून जात नाही आणि त्यामुळे ते आतल्या आत साठायला लागतं. म्हणूनच प्रत्येक वेळेला ॲसिडिटी झाली तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अँटासिड घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय, काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्या तरीसुद्धा आपण आपली ॲसिडिटी कंट्रोल करू शकतो. तर कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला करता येतील? तर पहिलं म्हणजे 1 कप गरम दूध, त्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप आणि 1 चमचा खडीसाखर, हे जे मिश्रण आहे हे जर का तुम्ही रोज रात्री झोपताना घ्यायला लागलं तरीसुद्धा जर का तुम्हाला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तो कमी यायला मदत होते. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गुलकंद, हे खूप छान औषध आहे पित्तावरचं, ॲसिडिटीवरचं. त्यामुळे रेग्युलरली तुम्ही रोज जरी 1 चमचा गुलकंद खाण्यात ठेवलात तुमच्या रेग्युलरली तरीसुद्धा हळूहळू तुमचं हे जे वाढलेलं पित्त आहे, ॲसिडिटी आहे, ती कमी होण्यासाठी तुम्हाला मदत व्हायला लागेल. त्यानंतर तिसरी महत्त्वाची बदल जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणं. बऱ्याचदा जे लोक सकाळी फक्त चहा वगैरे घेतात आणि त्याच्यानंतर 1-1.5 वाजता डायरेक्टली जेवण करतात, मध्ये आधी काहीच खात नाहीत, अशा लोकांमध्ये वारंवार ॲसिडिटी होणं हे प्रमाण खूप जास्त दिसून येतं. त्यामुळे अशा लोकांनी एकतर सकाळच्या 8:30-9च्या दरम्यान नाश्ता करावा प्रॉपर, नसेल पॉसिबल तर तुम्ही 10-10:30 वाजता प्रॉपर लंच, जेवण जे आहे ते करून घेतलं पाहिजे. तरच तुमची ही जी फ्रिक्वेंट ॲसिडिटी वाढण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होताना दिसेल. त्याचबरोबर संध्याकाळचं जेवण आहे ते साधारण 7-7:30 पर्यंत होणं, हे सुद्धा तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होऊ नये ह्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आवळा सरबत आहे, कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहेत, ह्यासारखी जी पेय आहेत ही सुद्धा ॲसिडिटी झाल्यानंतर त्यावरती उपाय म्हणून घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक वेळी अँटासिडच्या मागे न जाता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गाईचं साजूक तूप हे उत्तम पित्तनाशक म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्याही वेळेला तुम्हाला ॲसिडिटी होते त्यावेळेला तुम्ही फक्त 1 चमचा तूप जरी खाल्लं तरीसुद्धा तुमचं पित्त वाढलेलं हे शांत होताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे ह्या टिप्स फॉलो करा. प्रत्येक वेळी अँटासिड घेऊ नका, कारण त्याचे लाँग टर्म साईड इफेक्ट्स खूप जास्ती आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्याही लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.